नमस्कार मंडळी, सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल ओमकार ऑफिशियल युट्यूब चॅनल. वेलकम टू माय ब्लॉग. आज वेलकम टू नाही म्हटलं पाहिजे, सर्वांचं स्वागत आहे. कारण की आज असं आहे की आज मराठमोळे आपल्या युट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. आजपासून ठरवलं आहे की एक नवीन प्लॅन केला आहे की आतापासून जेवढे सुद्धा व्हिडिओ शूट करेल ना त्याने जास्तीत जास्त मराठी शब्द वापरून आपला मराठी युट्यूब चॅनल ग्रो करावं. म्हणजे आता बघा जरा बोलताना सुद्धा थोडे इंग्लिश शब्द येतात, तर आपलं युट्यूब चॅनल पुढे वाढत जावं. आज आहे गुढीपाडवा. गुढीपाडव्याचा सर्वांनी आपला जो व्हिडिओचा आहे ना, सर्वांनी टायटल सुद्धा बघितला आहे. तर आज गुढीपाडवा म्हणजे काय, चैत्र शुद्ध प्रतिपदा, चैत्र महिन्याचा पहिला दिवस जो गुढीपाडवा म्हणून साजरा केला जातो. गुढीपाडव्याचं महत्व आहे ना आत्ताच्या मुलांना म्हणजे बोलतात ना की फक्त आणि फक्त एक एन्जॉयमेंट नसून त्याला त्या प्रत्येक सणाला, आपले मराठी सण आहेत तर प्रत्येक सणाला एक महत्व आहे, कुठला तरी दर्जा आहे. त्यासाठी हे मराठी सण साजरे केले जातात. तर चैत्र शुद्ध प्रतिपदेच्या पहिल्या दिवशी म्हणजे चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी गुढीपाडवा साजरा केला जातो. याचं महत्व असं आहे की प्रभू रामचंद्र 14 वर्षाचा वनवास संपल्यानंतर त्यांनी जेव्हा रावणाचा वध केला, ती लंका जिंकले, त्यानंतर ते पुन्हा आले, तेव्हा जो म्हणतात ना गुढी उभारून, जसं की कुठले पाहुणे येणार असेल तर आपण एक जल्लोष साजरा करत असतो, त्याचप्रमाणे प्रभू रामचंद्र जेव्हा आले तेव्हा गुढी उभारून लोकांनी जे सण साजरा केला त्याला गुढीपाडवा असं म्हटलं जातं. गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो. तेव्हापासून हिंदू नववर्ष आपलं चालू होतं. तर हिंदू नववर्ष कुठले आहेत? चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन हे आपले 12 मराठी महिने. आणि आपण आता जे नेहमीच्या वापरामध्ये असतात ते जानेवारी, फेब्रुवारी हे आताच्या मुलांना खूप माहिती आहेत, रेअरली माहिती आहेत. मराठी महिने सुद्धा आपले माहीत असले पाहिजे. मराठी महिन्याचं सुद्धा काही महत्व आहे. प्रत्येक महिन्याला काही ना काही महत्व आहे. त्याचं सुद्धा मी ना एक मस्त आहे की आयडिया काढले. ते आता हे आपल्या पाठचा जो वॉल आहे ना इथे ते मस्त आहे की प्रॉपर आता स्ट्रक्चर बनवायचं माझा प्लॅनिंग चालू आहे. सो आत्ता मंडळी आपण जाऊया. आता आमच्याकडे गुढीपाडवा आहे ना, मुंबईमध्ये गुढीपाडवा म्हटलं तर गोरेगाव नाही, गिरगावचा गुढीपाडवा म्हणते. मी युट्यूबला सर्च केलात ना, अप्रतिम असं असतं. आपल्याला सुद्धा जायचं असतं, पण असं आहे की मी जिथे राहतो माझ्या विभागामध्ये श्री साई मित्र मंडळ, आमचा सुद्धा गुढीपाडव्याचा साई उत्सव असतो. 2 दिवसांचा साई उत्सव असतो. एक दिवस साई पारायण असतं, अखंड पूर्ण दिवस साई पारायण चालतं. दुसऱ्या दिवशी साईबाबांची पालखी काढली जाते आणि संध्याकाळी असतं ते म्हणजे भंडारा, म्हणजे जेवण सर्वांसाठी असतं. विभागासाठी पूर्ण मान्यवर वगैरे येत असतात. तर त्याचप्रमाणे आज आमचा साई उत्सव आहे आणि पालखी असते. तर आता आपल्याला सकाळची मी ऑफिसवरून आलं, थोडा अर्धा तास रेस्ट घेतली आणि बोलला आता पुन्हा पालखीला जायचं. पालखी सुद्धा निघाली आहे, पण आपण अर्ध्या रस्त्यातून आपण पालखीला पुढे कव्हरअप करूया. आणि आता दुपारी ऊन तर भरपूर आहे, पण आता जास्त वेळ नाही घेते. हा आपला 2 दिवसाचा उत्सव असतो. आपण फक्त पालखीला चाललो, संध्याकाळी नाही, कारण त्यासाठी आपला दुसरा एक ब्लॉग येणार आहे. तर तो सुद्धा खूप असा सगळ्यांना आवडणारा असा ब्लॉग असणार आहे. सो आता जाऊया पालखीला. पहिल्यांदा पालखीमध्ये आज आहे दोस्ती म्युझिकल बीट्स, आमचे भांडूपचे हनुमाननगरमधील, आणि अर्थात आमचे साऊंड ऑपरेटर, आमचे आपले मसोकर इव्हेंट्सचे ओनर अर्थात पॅडी दादा. आणि अशी काहीशी आपली आज शोभायात्रा असणार आहे. चला आता जास्त वेळ नाही घेत आहे, आता जाऊया पहिल्यांदा पालखीला. चलो. पोहोचलो आहे.
सद्गुरु साईनाथ महाराज की। राजगे राज राज राजगे राजगे उठा फिर फ्रंट साइड है फिर ओम श्री साई नाथाय नमः। ओम श्री साई नाथाय नमः। मी छत्री घेऊन मी इकडे उभा आहे, तुझे माझ्या नाव तिकडे बॉम्बा मार।